आजपासून राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। सर्वत्र ढोल ताशे आणि गुलाल उधळत बाप्पांचं स्वागत केलं जात आहे। 10 दिवस आता आपल्या लाडक्या बाप्पासोबत अधिक आनंददायी आणि उत्साहाचे दिवस जाणार आहेत। पण असं असलं तरी यंदाच्या गणेश चतुर्थीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पावसाचं मोठं संकट आहे। हवामान खात्यानं आज पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केलाय। सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला। यातच आता शनिवारी गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे। त्यामुळे बाप्पांच्या आगमनासोबत पावसाचंही आगमन होणार आहे। काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय। प्रामुख्याने घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। IMDने जाहीर केलेल्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव जिल्ह्यात भरपूर पाऊस होणार आहे। तसंच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गडचिरोली, वाशिम, यवतमाळ तसंच आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होणार आहे। तर दुसरीकडे मुंबईसह पुणे शहराला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतीय हवामान खात्यानं पुणे शहराला आज ऑरेंज अलर्ट दिला असून पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।